एकनाथरावजी, आता तुम्हाला येता येत नसेल तर प्रतिनिधी पाठवू नका, नाही आलं तरी चालेल पण तो प्रतिनिधी पाठवू नका. आज अजितदादा हवे होते, म्हणजे थोडंसं वित्तीय भार जर त्याने आम्हाला अधिक हलका करून दिला असता वित्त विभागाकडनं. आणि उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब दोघंही या कार्यक्रमासाठी आले. अजितदादा आले असते तर अधिक आम्हाला सगळ्यांना आनंद झाला असता. तो एकनाथरावजींना मी भेटल्यावर सांगणार आहे, एकनाथरावजी, आता तुम्हाला येता येत नसेल तर प्रतिनिधी पाठवू नका, नाही आलं तरी चालेल पण तो प्रतिनिधी पाठवू नका. मी प्रतापवर नाराजी व्यक्त नाही करत, कारण प्रताप तसा माझा राष्ट्रवादीचाच आहे, आम्ही एकत्र काम करत होतो. पण साधारण त्याला मग ज्यांचा सत्कार करायचा, मग काही जण आणखीन काही सुचत, मग इतर पण म्हणले असतील चला आम्ही येत नाही, आमचा प्रतिनिधी पाठवतो, आमचा प्रतिनिधी पाठवतो. शेवटी त्या वेळेस राहिलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा, म्हणजे महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेचा तो सत्कार आहे. आणि त्याच्यामुळे तो असणाऱ्यांनी स्वीकारला तर त्याला एक वेगळं आगळं महत्त्व आहे. वेगळं आगळं त्याला एक वेगळ्या पद्धतीनं आपण ह्या गोष्टी घेतल्या पाहिजेत, अशा प्रकारे मला सांगायचं आहे. आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना खूप व्यस्त शेड्यूल होतं, पण मी 2-3 वेळा आग्रह केला की नाही साहेब, तुम्ही आलेच पाहिजे आणि या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिलं पाहिजे. आणि आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब दोघंही या कार्यक्रमासाठी आले. अजितदादा आले असते तर अधिक आम्हाला सगळ्यांना आनंद झाला असता. पण ठीक आहे, ते नसले तरी तुम्ही प्रतिनिधी त्यांचे आहात. अजितदादा काय आणि मकरंदाबा काय, मकरंदाबांनी सांगितलं आणि अजितदादांनी केलं नाही असं कधी होत नाही. त्यामुळं अजितदादांच्या वतीनं मकरंदाबा सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यामुळं त्यांचं सुद्धा असंच सहकार्य या सगळ्या उपक्रमाला मिळावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो.